मी कुठं चालणार? ऐका नीट. सीतामाता म्हणते मी तुमच्या बरोबर वनवासाला आल्यावर मी कुठं चालणार? राम म्हणले माझ्या माग तू चालणार. माग चाललं पाहिजे ना. ऐ बऱ्हाणपूर, सीतेनं रामाच्या कुठं चाललं पाहिजे? सीता रामाच्या कुठं असली पाहिजे? गौरव, बायकोनं कुठं चाला? तुला नाही कळत अजून? झालंच नाही तुझं. पत्नीनं पतीच्या मागं चालावं का नाही? याला मर्यादा म्हणतात का? काय काय लय बावळटाचा बाजार हो. पिशवी घेती, गाडीत बी बसायला जातील, जाताना नवऱ्याला सांगते मी पुढं चालली तुम्ही मागच्या गाडीनं बीडला या. मग तू काय माणसं मोजायला चालली का? अक्कल आहे का तुला? त्याच्या बरोबर जा ना. सीता माता म्हणते देवा मी तुमच्या मागं चालणार. रामरायांना मग ती म्हणते बघा तुम्ही म्हणताय माझ्याबरोबर आल्यावर त्रास होईल, तुमची भजनं कोण करील का इथनं पुढं? मी चालणार तर तुमच्या मागं चालणार, आणि मग तुमच्या मागं जो येतो त्याला तुम्ही संकट काटे कुठे शिल्लक कुठं ठेवतच नाही. देव राखी तया मारील कोण, न मोडे काटा हिंडता वन. तुमच्या मागे आल्यावर मला त्रास जर झाला तर कोण लागेल तुमच्या वारीला? कोण लागेल तुमच्या भजनाच्या नादाला? कोण जाईल तुमच्या मंदिराकडं? तुमच्याकडं जो येतो त्याला त्रास तुम्ही ठेवत नाही. मला यायचंय. आणि सीतेनं पुन्हा शेवटचं सांगितलं तुम्ही मायलेकरं दोघं आहे आणि मी एकटी आहे, 2 विरुद्ध 1. तुम्ही जर बळजबरीनं मला वनवासाला जायला विरोध केला, तुम्ही दोघं आहे शेवटी, मी एकटी पडते. तुम्ही दोघांनी हट्ट करून मला घरी जर थांबवलं आणि रामांना एकट्याला वनवासाला पाठवलं तर ऐका मी शेवटचं सांगते तुम्हाला, मी उगाच नाही वनवासाला निघाले, आणखीन माझा एक हेतू आहे. आता बघा फक्त महिलांनी टाळी वाजवायची हे वाक्य झाल्यानंतर तुम्हाला लक्ष देऊन ऐकावं लागेल. हे वाक्य सीतामातेचं वाक्य आहे, लिहून ठेवा घरी गेल्यावर वाटल्यास वहीमध्ये. सीतामातेनं काय सांगितलं माहिती आहे का? मी उगाच नाही वनवासाला चाललेली, मी वनवासाला एवढ्यासाठी चालली आहे, माझ्या नंतर या भारतीय आर्यवर्तामध्ये जेवढ्या जेवढ्या माझ्या बहिणी जन्म घेणार आहेत त्या माझ्या सगळ्या बहिणींना पतिव्रता धर्म काय असतो हे कळून देण्यासाठी मी वनवासाला निघालेली आहे. पतिव्रता धर्माची बीज या मातीत पेरण्यासाठी मी वनवासाला निघालेली आहे. आणि करा विरोध, ठेवा घरी, बघा मी जिवंत राहते का? राम अयोध्येच्या बाहेर गेले रे गेले की मी शरयू नदीमध्ये उडी टाकणार आणि माझ्या देहाचा नाश करून टाकणार, मी प्राणत्याग करणार. कौसल्य माता भिली आणि कौसल्य मातेनं सीतेला सांगितलं सीते ठीक आहे बाबा, एवढं प्राणत्यागाची भाषा करतेस ना तर प्राणनाथा बरोबर अर्धांगिनी म्हणून जा, मी तुला परवानगी देते. यांचा संवाद चालू असताना लक्ष्मण दादांचं जे आहे ना, लक्ष्मण दादांचं कानावर आलं, ते चौकात फिरत होतं, रामायण येत होतं, ते चौकात फिरत होतं. आणि फिरता फिरता लक्ष्मण दादांच्या कानावर गोष्ट आली, त्यांना तिकडंच कळलं. इकडं बघा माझ्याकडं, हेकडं चौक म्हणतोय मी, चौकात कळलं लक्ष्मण दादांना रामप्रभूंना वनवास मिळालेला आहे. मग राम जर 14 वर्ष वनवासाला जाणार आहे तर मी इथं बसून काय करणार आहे? लक्ष्मण दादा आले. लक्ष्मण दादा आले. लक्ष्मण दादांचे डोळे रागानं लाल झाले होते. रामांना वनवास कोणी दिला? रामरायांना वनवास. अरे ज्याला राज्याभिषेक व्हायचा त्याला वनवास दिलाच कोणी? त्याला सांगतच नव्हतं कोणी. म्हणून लक्ष्मण दादा रागानं रामरायांच्या जवळ आले.
रामरायांनी लक्ष्मणाला आलेलं बघितलं की ओळखून सोडलं. या गड्याला कळलंय मी वनवासाला झालोय नाही, हे पण माझ्या बरोबर येण्याची परवानगी मागण्याशिवाय दुसरं काही काम नाही, उगच नाही आलेला हा. आणि रामरायांनी लगेच लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा तू तोंड उघडण्याच्या अगोदर तुला सांगतो, मी वनवासाला 14 वर्ष निघालोय आणि तुला मी बरोबर नेणार नाही. लक्ष्मणाने सांगितलं ती चर्चा पुन्हा करू, वनवास कुणी दिला त्याचं नाव सांगा, बाणानच त्याचं मी मुंडकं उडवल्याशिवाय सोडत नाही. ज्यानं तुम्हाला वनवास दिला त्याचं नाव मला सांगा. राम म्हणले जीवावर लक्ष्मणा, तो बाणानं मुंडकं उडवणार, मला वनवास दिलाय जिनं त्याचं तिचं. ऐक, कैकेयी मातेनं मला वनवास दिलाय आणि तिनं वनवास दिला जरी तरी मी तिच्या पाया पडून इकडं आलोय. जिनं वनवास दिला तिच्या पाया पडणारा हा राम आहे. तुला राग येण्याचं कारण काय आहे? अजिबात भाषा वाईट वापरायची नाही. बाणानं मुंडकं छाटायला निघणारा तू कोण? कैकेयीनं वनवास दिलाय. अपशब्द सुद्धा त्या मातेबद्दल पुन्हा आलेला मला खपणार नाही. लक्ष्मण दादा म्हणले ठीक आहे, माझं काय? राम म्हणले तुझं काहीच नाही, तू माझ्या बरोबर यायचं नाही. लक्ष्मण दादा म्हणले का? जिथं राम तिथं लक्ष्मण हे ठरलेलं आहे, मी का नाही यायचं? रामांनी सांगितलं हे बघ बाळा, आपल्या कर्तव्याविषयी जो जागा राहतो त्याला मोक्ष मिळतो. नीट ऐका, राम समजावून सांगतात लक्ष्मणा, आपल्या कर्तव्याविषयी जो जागा राहतो, कर्तव्य पालन करतो त्याला मोक्ष मिळतो. एक तर कसं आहे माहितीये का? हे बघ, कौसल्या माता रडतीये, तिकडं दशरथ महाराज बेशुद्ध पडलेत, भरत आणि शत्रुघ्न आजोळी गेलेली आहेत आणि मी सीतेला घेऊन वनवासाला निघालोय. भरत शत्रुघ्न इथं नाही, दशरथ महाराज शुद्धीत नाहीत, बेशुद्ध पडलेत, आई रडते आणि मी पण अयोध्या सोडून चाललोय. तुला वनवासाला नेता येणार नाही याचं कारण आहे लक्ष्मणा, मी गेल्यावर दशरथ बेशुद्ध आहेत, भरत शत्रुघ्न इथं नसताना जर एखाद्या राजानं आक्रमणच केलं अयोध्येवर तर अयोध्येचं रक्षण कोण करील? म्हणून रक्षण करण्यासाठी अयोध्येचं तुला इथं थांबायचंय. आपलं कर्तव्य तुला पाळायचंय. आपलं कर्तव्य जो कोणी पाळतो त्याला मोक्ष मिळतो. लक्ष्मणदादाचे डोळेच लाल झाले. मुक्ती मोक्ष ज्याला पाहिजे त्यानं खुशाल घ्यावा. या लक्ष्मणाला मोक्षाची गरजच नाही. रामरायांना लक्ष्मणदादा म्हणतो, प्रभू तुमचे पाय हाच माझा मोक्ष, मी कशाला देऊ दुसऱ्या मोक्षाकडे लक्ष? तुमचे चरण हाच माझा मोक्ष आहे, तीच माझी मुक्ती आहे. मला वनवासाला यायचंय, मोक्ष नको काय नको, अयोध्येचं काय का होईना. राम म्हणले पण अयोध्येचं रक्षण कोण करणार? लक्ष्मण हसले म्हणले अयोध्येचं रक्षण करायची काय गरजच काय आहे? अयोध्येतनं राम गेले, अयोध्येत काय राम राहतो? कोणच्या अयोध्येचं रक्षण करायला मला इथं थांबायचंय? काही का होईना अयोध्येचं, मला तुमच्या बरोबर यायचंय. ऐका, आणि मला जर बरोबर नाही नेलं ना, राम म्हणले बहुतेक हा पण प्राण त्यागणार. लक्ष्मण दादानं सांगून टाकलं, जाणाऱ्या तुम्हाला, वनवासाला जाणाऱ्या तुम्हाला सोडायला मी शर्यीपर्यंत येणार, पण एकदा का तुम्ही नदी ओलांडली की माघारी तोंड फिरवून अयोध्येत यायला लक्ष्मणाच्या या देहामध्ये प्राणच शिल्लक राहणार नाही. लक्ष्मण गतप्राण होईल. तुमच्याशिवाय जगणं शक्य नाहीये लक्ष्मणाला. मी देह त्यागणार, नाही जगणार. रामरायांना माहित होतं लक्ष्मण बोलल्यासारखं तसंच करील. लक्ष्मण दादांना रामप्रभूंनी सांगितलं, ठीक आहे बाबा. माझी आई इथं आहे, तिला मी विचारले. आता तू एक काम कर, तुझी आई सुमित्रा जी आहे ना, त्या सुमित्रेची परवानगी घेऊन मग तू माझ्या बरोबर वनवासाला ये.
सुमित्रेची तरी परवानगी घेऊन ये बाबा. रामांनी असं सांगितल्यानंतर लक्ष्मण दादा म्हणले ठीक आहे, तुम्ही सांगताय. रामांना लक्ष्मण दादा म्हणले तुम्ही सांगताय म्हणून मी जातो, नाहीतर आईला विचारायची काही गरज नाही. माझी आई एवढी बावळट नाही, रामाच्या सेवेला चालल्यावर मला ती अडवणार नाही. माझी आई एवढी बावळट नाही, नारळी सप्त्याला चालल्यावर मला ती अडवायची नाही. एवढी माझी आई बावळट नाही. मी जातो, आईला सांगतो लगेच तिची परवानगी. परवानगी नाही, मला 1000% खात्री आहे ती मला परवानगीच देणार. या लक्ष्मणाची आई आहे, ती वाया नाही जाणार. आणि मग लक्ष्मण दादा आईची परवानगी घेण्याकरता गेले. त्यानंतर राम लक्ष्मण दादा गेले सुमित्रा मातेला भेटायला. कौसल्या मातेचं दर्शन घेऊन राम आणि सीता गेले. वा ज्ञानदेव श्री विठ्ठल. लक्ष्मण दादा सुमित्रा मातेकडे गेले. सुमित्रा मातेला सांगतात आई राम वनवासाला निघालेले, तर मी त्यांच्या बरोबर जाणार आहे, हे मी तुला सांगायला आलेलो आहे. सुमित्रा मातेला जवळ बोलवून कान पिळला लक्ष्मणाचा. मूर्ख आहेस का रे? तुझ्यासारख्या पोराला जन्माला घालण्यापेक्षा मी वांज राहिलेली परवडलं असतं ना लक्ष्मणा. अरे का तुझ्यासारख्या वाईट मुलाला जन्माला घातलं? काय वाईटपणा केला लक्ष्मण दादानं? सांगायला आला होता मी वनवासाला चाललोय. सुमित्रा मातेला हे वाईट काय वाटलं? लक्ष्मणा मी तुला कळायला लागल्यापासून काय शिकवलंय? राम आणि लक्ष्मण, राम आणि सीता हे तुझे पिता आणि माता. राम तुझे पिता, सीता तुझी माता. राम जिथं तीच तुझी अयोध्या. लक्ष्मणा रामांच्या रक्षणाकरता तुला जावंच लागणार. नाही तुझ्यासाठीच तर राम वनवासाला निघालाय. लक्ष्मण दादांना कळलंच नाही. आई माझ्यासाठी रामाला वनवास? सीता सुमित्रा माता म्हणते हो तुझ्यासाठीच रामाला वनवास मिळलाय. का माहितीये? तू आहे शेष, शेषावर आहे पृथ्वीचं ओझ. पृथ्वीला झालंय रावणासारख्या दुष्टांचं ओझ. त्या रावणासारख्या पापे राक्षसांना मारून पृथ्वीचं ओझ कमी करावं आणि शेषावर म्हणजे तुझ्या मस्तकावर असणारा भार थोडा हलका करावा, याकरता माझा राम वनवासाला निघालाय. लक्ष्मणा तू मेला तरी चालतंय, पण 14 वर्षात रामाला एखादा ओरखडा जखम सुद्धा नाही झाली पाहिजे, एवढं लक्ष ठेव. सेवा करत जा, आई वडिलांच्या सेवेसारखी राम आणि सीतेची सेवा करत जा. आणखी एक सांगते तुला, तुझी पत्नी बरोबर नसणार, तू त्यांची सेवा करायला जाणार, कधी इकडची आठवण येणार, कधी राम आणि सीतेबद्दल तुझ्या मनात मत्सर निर्माण होणार. लक्ष्मणा तुला एक सांगते बाळा, स्वप्नात सुद्धा कधीही राम सीतेबद्दल द्वेष मत्सर निर्माण होऊ देऊ नको. लक्ष्मण दादा पटकन खाली बसले, सुमित्रेच्या पायाला हात लावला, नजर वर केली आणि लक्ष्मण दादांनी प्रतिज्ञा घेऊन टाकली, आई स्वप्नात सुद्धा द्वेष मत्सर राम सीतेबद्दल येऊ द्यायचा नाही ना. तुझं बोलणं कळलं मला, पण कसं आहे जागेपणी तर त्यांचा द्वेष मत्सर कधी मी करणारच नाही, पण स्वप्नातलं माणसाच्या हातात नाही ना. स्वप्न काय पडेल, कशाचं पडेल, काय 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 सांगता येतंय का? म्हणून आई तू म्हणते ना स्वप्नात सुद्धा द्वेष मत्सर निर्माण होऊ देऊ नको, तर आई मी तुझ्या पायाशी प्रतिज्ञा अशी करतो, माणसाला स्वप्न पडतं केव्हा? स्वप्नात सुद्धा येऊ द्यायचं नाही ना द्वेष मत्सर. स्वप्न पडतंय केव्हा? झोपल्यानंतर ना. मग झोपल्यावर जर स्वप्न पडलं आणि स्वप्नात जर द्वेष मत्सर सीता माता रामांच्या बद्दल आला तर काय सांगावं. म्हणून तुझ्या पायाची सौगंध, तुझ्या पायाची शपथ घेऊन सांगतो आई, हा सुमित्रा आनंदन लक्ष्मण 14 वर्ष झोपणारच नाही, अशा प्रकारची प्रतिज्ञा लक्ष्मण दादांनी घेऊन टाकली. येता येता उर्मिलेच्या महालाकडे आले. उर्मिलेच्या महालाकडे बसलेल्या उर्मिलेच्या मैत्रिणी होत्या. लक्ष्मण आलेलं बघितलं का त्या उठल्या आणि धावत पळत सुटल्या. तेवढ्यात तिथं चालला होता एक कार्यक्रम. उर्मिला चित्रकार होती चांगली. कैकेयी आणि उर्मिला रामायणातल्या 2 फार मोठ्या चित्रकार होत्या बघा. ती चित्र काढत होती. ते लक्ष्मण आल्याचं कळल्याबरोबर ती पटकन उठली आणि हातातलं चित्र रंगवत असताना रंगाचं
भांड त्या चित्रावर पडलं आणि चित्राचं सगळं वाटोळं झालं. लक्ष्मणदादांचा प्रवेश तेवढ्यात झाला. लक्ष्मणदादा म्हणतात, काय झालं ग, काय झालं? ती घाबरली होती. काय झालं? तिनं सांगितलं, मी सुंदर असं चित्र काढत होते, त्या चित्राचं रंगाचं भांड सांडल्यामुळं वाटोळं झालं. लक्ष्मणदादांनी विचारलं, कशाचं चित्र काढत होती ग? तेव्हा त्या उर्मिलेनं सांगितलं, आज रामांना राज्याभिषेक होणार, राम राजगादीवर बसणार, सीता त्यांच्या शेजारी बसणार, भरत तुम्ही शत्रुघ्नजी छत्र चामर ढाळण्यात पाठीमागं उभा राहणार, असं राम राज्याभिषेकाचं चित्र मी काढत होते. पण तुम्ही आल्याच्या गडबडीत मी गडबडले, हातातनं रंगाचं भांड खाली पडलं आणि त्या चित्रावर रंग सांडला, सगळी विसंगती झाली, चित्राचं वाटोळं झालं. त्या लक्ष्मण हसले म्हणले, खरंच वाटोळं झालंय ग. राम राज्यावर राजगादीवर बसणारच नाही, वल्कल नेसून राम वनवासाला जाणार आहे. आणि मी तुला सांगायला आलोय, मी वनवासाला चाललो, सांगायला आलोय. भाषा नीट ऐका लक्ष्मणानो, भाषा नीट ऐका. सांगायला आलोय म्हणले, मी तुला सांगायला आलोय, मी वनवासाला चाललो, विचारायला नाही म्हणले. हो, नाहीतर आता एक गडी विचारल्याशिवाय बाहेरच पडत नाही हो. बायकोला तीनदा घरात जाऊन विचारतो, वय जाऊ ग रामायणाला, लय ऊन लागतंय तिकडं, तू काय म्हणते? जाऊ ग रामायणाला, जाऊ कीर्तनाला सुद्धा, होय ग जाऊ का, होय ग जाऊ का? लगा तुझ्यावर काय बॉम्ब पडायचा आहे का? इथं आल्यावर घरी माघारी जायचं नाही का? तू प्यायला जाऊ का विचारतो का? ना आलाय का? नको ती कामं करायला जातो तेव्हा. सत्कृती आहे हे. सांगायला आलोय, विचारायला नाही. आणि गेले सुद्धा लक्ष्मण दादा, थांबले सुद्धा नाही उर्मिलेपासून. तिथं पुनश्च परत आले आणि परत आल्यानंतर मग राम लक्ष्मण सीता या दशरथ आणि कौशल्याच्या, जिथं दशरथ बेशुद्ध पडले होते त्या ठिकाणी आले. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्या कौशल्यालाही बोलवलेलं होतं. कौशल्यानं बेशुद्ध पडलेल्या दशरथांची मान आपल्या मांडीवर घेतली. सुमित्रा बाजूला उभा राहिली, एका कोपऱ्यामध्ये काही उभा आहे, निवांत उभा आहे, तिला टेन्शन नाही, काय करायचं ते करून बसली ती. आणि राम लक्ष्मण सगळे आल्यानंतर वशिष्ठ आले, सुमंत प्रधान तिथंच आले. आणि मग कैकेयीनं कराऱ्या आवाजात ऑर्डर सोडली, रामा सूर्य डोक्यावर आलाय, राजवस्त्र उतरवून ठेव, वल्कल नेसा आणि जा वनवासाला, जा वनवासाला जा. रामांनी लगेच वल्कल नेसले, अलंकार सगळे दागिने काढून ठेवले. लक्ष्मणाने न सांगता काढले. आणि सीतेकडे बघून ती काही म्हणते, तू पण जाणार आहेस वाटतं, तू पण जाणार आहेस ना वनवासाला, मग तू सुद्धा राजवस्त्र उतरवून ठेव आणि वल्कल नेस. वशिष्ठांना राग आला काही तोंडावर. नियमाप्रमाणे वनवास रामाला आहे, सीतेला नाही. त्याची अर्धांगिनी म्हणून ती निघालेली आहे, तिनं अलंकार सुद्धा उतरवायचे नाही, वल्कल सुद्धा नेसायचे नाही. आणि तू जर हट्टाला पेटशील आणि वल्कल सीतेला सुद्धा जर नेसायला लावशील ना, आतापर्यंत मी गप्प बसलोय, बस झालं. अगं मी आता शाप देईन आणि अयोध्येचं भस्म करून टाकेन. शहाण्यासारखे वागू नको जास्त. त्या कैकेयीनं सांगितलं, ठीक आहे, सीतेनं आहे या वस्त्रानिशी गेली तरी माझं काय हरकत नाही. पण सीतेनं दागदागिने काढून ठेवले. तिच्या बोटामध्ये एक लाल खड्याची मुद्रिका म्हणजे अंगठी होती, ती तिला प्राणप्रिय होती. ही गोष्ट कैकेयीला माहीत होती, कारण दशरथांनी एकदा सीतेला म्हणले, तुझी लाल खड्याची अंगठी खूप सुंदर दिसते ग, लाल खड्याची अंगठी खूप सुंदर दिसते, मला देतेस का? तेव्हा सीतेनं सांगितलं, प्राणापेक्षा प्रिय मला ही अंगठी आहे. तुम्ही पित्या समान आहात, तुम्ही मागताय तर ही अंगठी मी तुम्हाला देते, पण मला नाही वाटत मी अंगठी दिल्यावर जिवंत राहीन. एवढी आवडणारी मुद्रिका ती अंगठी होती. ती सुद्धा सीता अलंकाराबरोबर काढायला लागली. तशी काही म्हणते, ए शहाणे, मला माहित आहे तुला प्राण्यापेक्षा प्रिय ती लाल खड्याची अंगठी आहे, ती राहू दे, बाकीचे दागिने काढले तसे ती काढू नको. रामानी तर एकही सोन्याचा दागिना अंगावर ठेवला नाही. लक्ष्मणदादांनी दोघांनी ती वल्कल नेसली. आणि मग या दशरथांना थोडीशी जाग आली. राम पुढे आले, पिताजींचं दर्शन घेतलं आणि राम म्हणतात, बाबा तुमचं वचन पालन करण्याकरता मी वनवासाला निघालो, मला आशीर्वाद द्या.
त्या रामांकडे पाहून अश्रू ढाळणारे दशरथ महाराज म्हणले, पापिनी चांडाळी नाही रे ही कैकई, बेसावत क्षणी तिला मी वचन दिलं, हे सगळ्यात मोठी चूक माझ्या जीवनातली घडली, पहिली आणि शेवटची चूक आहे. पण ऐक रामा, सीतेला नको नेऊ रे. लक्ष्मण मला माहित आहे तो नाही ऐकणार. सीतेला नको नेऊ रे, सीतेला नेऊ नकोस. सीता माता आलीन पाया पडली, म्हणते, पिताश्री वडिलांप्रमाणे तुम्ही माझ्या नवऱ्याला वनात जावं, मी गाद्यांवर इथं लोळावं हे बरं नाही दिसत. मला पण जायचंय. लक्ष्मण दादा पुढे आले. पिताश्री या दोघांच्या रक्षणाकरता, त्यांची सेवा करण्याकरता हा सुमित्रानंदन वनवासाला निघालेला आहे. ऐकलं दशरथ महाराज पुन्हा बेशुद्ध पडले. आणि मग या अयोध्येत तर सगळी गर्दी, सगळी चर्चा, सगळं वातावरण इतकं बदलून गेलं होतं. गुड्या उभ्या केल्या होत्या, चांगली चांगली वस्त्र लिहिलेले होते, नेसलेले होते. पण त्याच्या जागी काय झालं? आनंदाचे दिवेच दुःखाच्या श्वासांनी विझल्यासारखं झालं. निस्तेज झाली अयोध्या. गटागटानं चर्चा सुरू झाली. काही ऋषींच्या बायका कैकेयीला भेटल्या आणि कैकेयीला सांगितलं, अजूनही राम वनवासाला गेलेला नाही, तोपर्यंत त्याला थांबव. राम जाईल तर लक्ष्मण जाणारच. राम लक्ष्मण जर जातील तर चंद्र आणि सूर्याप्रमाणे दिवस आणि रात्र तशी अयोध्येची अवस्था होईल. राम लक्ष्मण जातील तर अयोध्येत आनंद कधीच निर्माण होणार नाही. राम लक्ष्मण जातील तर सीता सुद्धा जाणारच. आणि हे बघ कैकेयी, हे तिघ जर गेले तर तुझ्या कपाळाला कुंकू सुद्धा राहणार नाही. दक्षता घे, रामाला अजून थांबव. ऋषींच्या बायका होत्या समजावून सांगायला गेलेल्या, पण त्या कैकेयीनं ऋषी पत्नी यांचा सुद्धा अपमान केला. जागा जंगलात झोपड्यात राहणाऱ्या ऋषींच्या बायका, तुम्ही मला अक्कल शिकवायला आला जा. आणि मग त्या म्हटल्या, त्या ऋषींच्या बायका होत्या, त्यांना सुद्धा राग आला. थोड्या दिवसात तुझं कपाळ पांढरं झाल्याशिवाय राहणार नाही. हातानं कपाळ पांढरं करून घ्यायला निघालीस, असा दोष तिला दिला. अयोध्येमध्ये सगळे राम 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 चिंतन करतात. आणि वल्कल नेसलेले राम, लक्ष्मण दादा आणि सीता माता त्या अयोध्येवासियांना भेटायला आले. वशिष्ठ तिथं आले. वशिष्ठांना रामांनी दर्शन घेऊन एक कल्पना दिली, भरताचा राज्याभिषेक धूमधडाक्यात करा. आम्ही वनवासाला निघालोय, भरत शत्रुघ्न नाहीत, त्यांना लवकरात लवकर बोलावून घ्या, अयोध्येचं रक्षण चांगलं करा. आणि तिसरी गोष्ट, ज्या दिवशी भरताचा राज्याभिषेक होईल तो दिवस एखादा सेवक पाठवून आम्हाला कळवा. आम्ही जिथं जंगलात असू तिथं झोपडीला तोरणं फुलांची तयार करून आम्ही बांधू, आनंदानं नाचू आणि अयोध्येत होणाऱ्या भरताच्या राज्याभिषेकाचा आनंद वनामध्ये जंगलात आम्ही साजरा करू. फक्त एक सेवक पाठवण्याची तस्ती घ्या. आम्ही जिथं असेल तिथं सेवकांना आम्हाला निरोप दिला, आज भरताला राज्याभिषेक होणार आहे म्हणलं का, तो दिवस आम्ही तिकडं साजरा करू. एवढ्या सूचना केल्या. अयोध्येवासी आडवे आडवे रस्त्यावर येऊन पडत होते, आम्हाला पण यायचंय, आम्हाला पण यायचंय, आम्हाला पण यायचंय. अयोध्येतनं जर राम निघून गेला तर अयोध्येत काय राम उरला, अशी त्यांची संभावना होती. आणि आता राजवस्त्र उतरवलेले श्रीराम वनगमनार्थ निघालेले आहेत. रामनामाचा टाहो सगळेजण फोडतात. राम सगळ्यांकडे पाहून हास्यवदन करतात आणि समजावून सांगतात. अयोध्येतल्या स्त्रिया, लहान लहान बालकं घेतलेल्या स्त्रिया रस्त्यात आडव्या यायला लागल्या. रामांच्या पाठीमागं सीता, त्याच्या पाठीमागं लक्ष्मण दादा. थोडं पुढे येऊन थांबायचं. याला जीवन ऐसे नाव, ज्याला राजपोशाख मिळणार होता, राजगादीवर बसायचं होतं, त्याला वल्कल नेसण्याची पाळी आली. वनांचा राजा बनवलं गेलं, पण राजा बनवण्यात येणार आहे हे कळल्यानंतर जसा राम होता तसाच वनवासाला निघाल्यानंतरही राम होता. स्थितप्रज्ञ याला म्हणतात. कसलाही प्रसंग येऊ द्या,
चित्त विचलित होऊ द्यायचं नाही, ही रामांच्या जीवनचरित्राची ख्याती आहे. रामांना काही वाईट वाटत नव्हतं. वल्कल नेसलेले राम वनवासाला निघाले. लहान बालक घेतलेल्या स्त्रिया रस्त्यात आडव्या पडायला लागल्या. रामा, त्या चांडाळणीनं कसा रे तुला वनवास दिला रामा? आम्हाला सोडून जाऊ नको, आम्हाला सोडून जाऊ नको. बालक घेतलेल्या स्त्रिया आडव्या पडायच्या. राम खाली उठून त्यांना वाकून त्यांना उठवायचे आणि सांगायचे, आई 14 वर्ष जास्त नाही, मी येईन, परत येईन. आपल्या बाळावर लक्ष ठेवा, आपल्या प्रपंचाकडे लक्ष द्या आणि माझं रूप जे तुमच्या डोळ्यात आहे त्याची आठवण करत जा. म्हातारी माणसं आडवी पडतात, लहान मुलं, तरुण मुलं रामरायांना आडवे येतात आणि सगळ्यांना रामांनी कसं तरी बाजूला केलं जरी तरी सुद्धा रामरायांच्या बरोबर हजारो अयोध्यावासी वनवासाला जायचंच. अयोध्येतनं राम गेल्यावर अयोध्येत उरलंच काय, म्हणून हजारो अयोध्यावासी रामरायांच्या बरोबर निघालेच. कितीही अडवलं तरी रामांचं नाही ऐकलं त्यांनी आणि रामरायांच्या बरोबर वनवासाला जाण्याचा निश्चयच केलेले असंख्य अयोध्यावासी स्त्री पुरुष रामांच्या बरोबर वनवासाला निघाले. राम नको नको म्हणतात, कोणीच थांबायला तयार नाही. म्हातारी कोतारी जास्त म्हातारी ठेवली अयोध्येमध्ये आपापल्या घरच्या लोकांनी, मग निघाले. रामांच्या बरोबर जायचंच, अयोध्येत राहायचंच नाही. आता निघाले, रामांच्या बरोबर निघाले. राम पुढं चालतात, सीता माता पाठीमाग चालते आणि त्याच्या पाठीमाग लक्ष्मण दादा चालतात. पावला गणेश लक्ष्मण दादा राम भजन करतात. आता एक गंमत करायची आहे. पुढं बसलेली 15-20 जण पुरुष मंडळी आणि त्या महिला मंडळी कॅसेटमध्ये व्यवस्थित दिसलं पाहिजे याकरता अयोध्येचे लोक रामांबरोबर वनवासाला गेली ना, तुम्ही जायचंय रामांच्या बरोबर वनवासाला त्या गेट पर्यंत, तिथपर्यंत बसून आता कंटाळापणा आला असेल, पाय मोकळे करून या, जा आणि पुन्हा परत यायचं रामांच्या बरोबर वनवासाला. अयोध्येवासी गेले ज्यांचं प्रेम आहे रामांच्यावर, स्त्रिया सुद्धा 5-25 जा, हळूहळू त्यांना जागा द्या, पण रामांच्या पाठीमागे जा. भजन करायचे तोपर्यंत राम वनवासाला निघालेले. हे शूट करा चांगलं. भजन करतात राम प्रभूंचं, सीता मातेचं. जय जय सीतारमण हरी बोल. जय जय सीतारमण हरी बोल. जय जय सीतारमण हरि बोल. जय जय सीतारमण हरि बोल. जय जय सीतारमण हरि
रमण हरी बोल, जय जय सीतारमण हरी बोल. मंदिरापर्यंत जाऊन या, आपल्या मंदिरापर्यंत या. ऐका, ते उन्हानं तापलेली माती आहे. आता राम अनवाणी पायानं गेले ना, वनवासात गेल्यासारखं वाटतंय ना. त्या वनवासात गेलेल्या सगळ्यांना तसं वाटलं पाहिजे. मला रोज वाटतंय बाबांचं दर्शन घ्यायला मी तिथं जातो, शिवाजी बाबांचं, आणि तिकडून येतो. ही मंडळी पुढे येतात. मी 8 दिवस चप्पल नाही वापरत, रामायण चालू आहे तोपर्यंत. तिथं बाबांचं दर्शन घेतल्यानंतर गाडी अगोदरच येते इकडं साहित्य घेऊन. मला गाडी नाही काय ना, मी तिथनं एकटा चालत येतोय. असे मजा येते त्या उन्हात मातीत चालताना. आता मला काय वाटतंय ते त्यांना वाटत असेल, वाटू दे जरा. वनवासात गुदगुल्या कशा होतील, मग थोडं दुःखच होतं ना माणसं. परत तिथून या आता रिटर्न, हळूहळू या. आणि चला, आजची रामकथा इथं समाप्त होते आपली. ते परत आल्यानंतर राम प्रेमानं, रामांच्या प्रेमामध्ये सहभागी होऊन, रामरूप होऊन थोडस नर्तन, थोडस नाचायचं आहे आपण आज. जेजुरी आहे ना, जेजुरी खंडेरायाची जेजुरी, तिथून आमची श्रीराम सेवा समिती आहे, एक कमिटी आहे आमची.